हॅलो नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह असाल. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बऱ्याच दिवसापासून तुमच्या कमेंट्स येत होत्या कळण्याची भाकरीसाठी, तर त्याचं आता पीठ दळून घ्यायचं आहे आधी. तर मी 3 हिस्सा ज्वारी घेतलेली आहे आणि त्याचा एक हिस्सा मी आपला जो उडीद असतो ना, अख्खा उडीद, तर तो घेतलेला आहे. आणि असं तुम्ही एकत्र करून घ्यायचं आहे आणि गिरणीवरून दळून आणायचं आहे. तर चला, आता तुमच्या खूप दिवसापासून आहे ना कमेंट येत होत्या की कळण्याची भाकर कशी बनवता वगैरे. आधी मी तुम्हाला दाखवलं, ज्वारी घ्यायची आहे आणि उडीद. तसं आता हे पीठ आपण दळून आणलेलं आहे आणि असं पीठ बनतं. ते असं बनतं. आणि आता हे पीठ आपण घ्यायचे. तर पुरीसाठीची पण विचारलंय एका ताईंनी, पुऱ्या कशा बनता कळण्याच्या. तर आज आधी मी भाकर दाखवून देते आणि एखाद दिवशी 1-2 दिवसात पुऱ्या पण दाखवून देईन तुम्हाला, कळण्याची पुरी. तर आता हे घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे असं थोडंसं मीठ. आणि आता छानपैकी नेहमी आपण जशा बाकीच्या भाकरी कसं मळून घेतो पीठ, तसं आपल्याला करून घ्यायचं. आणि हे जे पीठ आहे ना, थोडंसं चिटकतं हातांना, पण मग तेवढं नॉर्मल आहे, चिटकत राहतं. ते उडदाचं हे असतं, त्याच्यामध्ये उडीद टाकलेलं असतं ना, त्याच्यासाठी. आता मी इकडे गॅसवर तवा ठेवून दिला, फुल गॅस करून घेतलाय. तवा छान तपून जाईल मग. झाली आपली कळण्याची भाकरी. बाकीच्या भाकरी जशा थापतो ना आपण, तशीच थापायची येईल आपण. आता तवा पण तापलाय छान. पाणी टाकलंय का तव्यावर? पाणी पडलं होतं. हो आली. केशव, मी स्वयंपाक करते. केशवचं हे असं चालूच असतं मध्ये मध्ये, त्याला काहीतरी सांगायचं असतं आणि त्याच्यासाठी तो प्रत्येक वेळेला मला तिकडे बोलवत असतो. आता एका साईडने असं आपण पलटून घेतली, तिला पाणी लावलं की लगेच दुसऱ्या साईडला पलटून घ्यायची. आणि मग आता ह्या साईडने तिला चांगली होऊ द्यायची पूर्ण. मम्मी पहिला नंबर माझा. कशाचं? भाकर खायचं? मला भूक लागली, तू काय करते? मी खाऊन गेला तुम्ही. बऱ्याच वेळेला आपल्यासोबत ज्या काही गोष्टी घडतात ना, तेव्हा लहानपणाची आठवण येऊन जाते. तर आई पण अशी काहीतरी स्वयंपाक वगैरे करत राहायची माझी, तर त्यावेळेला मी किंवा माझे भाऊ असेच बोलवायचे, आई इकडे तुला काही सांगायचं आहे असं. तुमच्या येत होत्या खूप दिवसापासून कमेंट्स, मी वाचत होती. पण मग आधीचं जे कळण्याचं पीठ होतं ना, ते होतं. मग ते संपल्याशिवाय कसं काय पुढचं दळायचं म्हटलं, म्हणून मग मी दळलं नव्हतं, असं झालं. आणि आता जेव्हा दळण्यापासून कसं दळतात वगैरे अशी पूर्ण प्रोसेस तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि आता ही आपण नेहमी ज्या बाकीच्या भाकरी जशी शिजवतो ना, तसंच करायचं. आता एका साईडला पूर्ण झाल्यानंतर मग समोरच्या दिशेने कोपडा आणायचा आहे तिला. भाजी कोणती करते?
कळण्याच्या भाकरीसोबत चटणी किंवा ठेचा, दोनच ऑप्शन असतात. या भाकरीसोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी, तिळीची चटणी, ठेचा किंवा मग नुसतं तेल टाकून असं पण खाऊ शकता किंवा मग लोणचं असं. आणि रात्रीच्या वेळेला अगदी झटपट आपल्याला जर कधी काही बनवायचं असेल आणि पौष्टिक पण पाहिजे असेल तर त्यावेळेला आहे ना बेस्ट ऑप्शन असतं ही कळण्याची भाकरी. आणि त्यासोबत भरीत. ती पुरी असते, कळण्याची पुरी आणि भरीत. एक दिवस आता ती रेसिपी शेअर करेल एकदा. मम्मा भरीत करून टाकणार. भरीतचे वांगे नाही ना आता, त्या दिवशी तर केलं आपण. चला मात्र ही भाकर शिकताना तुम्हाला दाखवते थोड्या वेळ. आता एका साईडने पूर्ण झाली भाकरी आणि आता ही तर याच्यावरची पण झाली परातीमधली. ही टाकून देते मी आधी तव्यावर. पाणी लावून टाकता ना? नाही, पाणी वरतून लागतात ना. तव्याला पाणी लावता असं वाटलं नाही, तव्याला नाही. तव्याला पाणी लावलं तर थंड होऊन जातं. कोणती चटणी करू मग या भाकरीसोबत? शेंगदाण्याचीच कर, लसूण शेंगदाणे मिक्स. हां ओली का? नाही कोडीस. मम्मा तुला कॅप्टन अमेरिका पाहिजे? हां, त्याची शील पाहिजे. हां. कॅप्टन अमेरिका. बाय कॅप्टन अमेरिका. हे पा झाली आता भाकरी आणि तिला पोपळा कसा आलेला आहे छान ते पण मी दाखवते तुम्हाला. वाव मस्त आलाय पूर्ण. आता याच्यावर मस्तपैकी तेल, चटणी असं आपण खाऊ शकतो. अरे तू नाही ना तू थोडस पिझ्झा भाकरी दाखव त्याला. माझी चटणी दाखवायचं. एक ग्लास टेस्ट कर कशी येतं. कशी पप्पा? छान म्हणले ना. मम्मा कशी आहे? आम्ही खाल्ले नाही अजून. घे बेटा केशव खा. केशव आहे ना, याला पिझ्झा भाकर म्हणतो है ना केशव? कसा खातो तो पिझ्झा? तुला आवडली का बेटा कृष्ण? खाते मी आता. मम्मा आणि आज आपण इकडे मस्त बाहेर बसलोय जेवायला हे ना. मस्त वाटतंय ना. हा ऊन लागतंय, थंडीचं थोडं उन्हात आहे ना, विटामिन डी. चला जेवा सगळेजण, मी पण बसते. चिंगुडी चिंगडू तोंडाजवळ नको घेऊ, तोंडाजवळ नको घेऊ. नंदिनी विशाखा आली.
अरे नाही आओ गेट मधून काही घुसतं नाही येणार बाबा ते अरे कुठे 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 अरे कुठे कुठे व्हाईट कलर मध्ये पाहिलं होतं ना हे जहाँ जहाँ रखो ज़मीं को आसमां बनाओ सितारों सा सजाओ आता संध्याकाळ झालेली आहे आणि म्हटलं मस्तपैकी चहा घेऊ. आणि पहा तुम्ही केस थोडेसे पांढरे दिसत आहेत माझ्या इथं समोरच थोडेसे पांढरे होऊन जातात. बऱ्याचशा ताई विचारत असतात की तू केसांना कोणती मेहंदी लावते किंवा काय लावते. तर जेव्हा आता उद्या तर सोमवार आहे, उद्या केस धुता येणार नाही तर पण मग परवा वगैरे जेव्हा मी मेहंदी लावेल आणि तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल की कोणती लावली काय लावली असं. ठीक आहे. तर इकडे आता गुळाचा चहा ठेवायचा आहे मला. इथे चहा पावडर आणि गुळ टाकलंय आणि इकडे हे दूध आहे. दूध पण मस्त गरम झालेलं आहे. आता त्याची वाली वाफ निघू दे. त्याची एक वाफ निघाली की हा जो उकळलेला चहा आणि गुळ आहे ना इकडे मी दुधामध्ये गाळून घेईल आणि असा आपला गुळाचा चहा न फाटता असा बनवता येतो साध्या गुळापासून. तो स्पेशल चहाचा गुळ मिळतो त्याच्याने तर फाटत नाही चहा, पण मग असं साध्या कोणत्याही गुळाने जर आपण असा चहा बनवला ना तर तो कधीच फाटत नाही. तर असा आता बनवते. आणि साखरेचा चहा बिलकुल बंद केलेला आहे आता. बिलकुल म्हणजे बिलकुल बंद. साखर 21 दिवस होईल का माझ्याकडून? चला ठीक आहे. आता हे चहा आपण गाळून घेऊ. आता याची ना याचं पण असं एक अशी वाफ आहे ना थोडीशी निघून जाऊ द्यायची. आणि त्याच्यानंतर हे जे दूध आहे याची पण अशी थोडीशी वाफ काढून घ्यायची. आणि त्याच्यानंतर हे असं गाळून घ्यायचं दुधामध्ये. तर पाहतो तुम्ही बघताय मस्त असा चहा आपला झालेला आहे. तर या मग तुम्ही पण आता 21 दिवस गुळाचा चहा सुरू करा जर तुम्ही जास्त तलपी असाल चहाचे तर. चला मग घेऊया चहा. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी आजच्या संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना इकडे हंडीमध्येच केलेली आजची खिचडी छान. आणि इकडं चालू आहे माझे शेंगदाणे भाजायचे चालू आहे कारण केशव शेंगदाण्याचे लाडू पण मागत होता. म्हटलं चला आता करून घेऊ. हिवाळ्याचं कसं चांगलं असतं गुळ शेंगदाणे खाल्लेलं. मुलींसाठी पण खूप चांगलं असतं म्हणजे कृष्णासाठी हिमोग्लोबिनची कमी असली ना तर गुळ शेंगदाणे दिले पाहिजे नेहमी मुलींना. तर त्याच्यासाठी म्हटलं करून टाकते आता. आणि इकडं पायांचं काय चालू आहे. हॅलो एव्हरीवन. हॅलो पोकेमॉन कार्ड का? पोकेमॉन कार्ड. हाय केशव. तू हाय करत नाही तोपर्यंत सगळेजण म्हणतील आम्हाला केशवने हायच केलं नाही आज. आणि तू कृष्णा? आणि इकडे चालू आहे आपलं. इकडे शेंगदाणे भाजते मी आणि इथं ही मस्त अशी हे पहा. वा 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 अशी खिचडी आहे इकडं. आणि मी काय घेणार आहे आजच्या जेवणात तर थोडीशी खिचडी आणि बाकीचं मग मेथीचं पाणी किंवा असं थोडंसं पाणी ज्यूस आवळ्याचं ज्यूस ग्लासभर नाही तर मग मेथीच्या पाण्याचं ज्यूस असं मी घेणार. एकदम थोडीशी खिचडी म्हणजे आपण म्हणतो ना पाणी प्याय पुरतं काहीतरी खाल्लं पाहिजे यासाठी थोडंसं. ठीक आहे. तसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही फक्त ज्यूसवर राहू शकता ज्यांचं जास्त वेट असेल आणि त्यांना लवकर कमी करायचं असेल त्यांनी. पण माझं कसं आहे एवढं जास्त पण नाहीये पण मला करायचंय तरी पण म्हणजे काल परवा एका ताईंची कमेंट अशी पण होती की म्हणे तुझं एवढं वजन नाहीये मग तू कशाला कमी करते उगाच असं म्हणून. तर वजन एवढं नाहीये पण वाढलेलं आहे असं आपल्याला स्वतःला जाणवतं ना तसं मला पण जाणवतं. तर चला आता व्यायाम करून घेते. आणि आज आहे ना सकाळी व्यायाम करायचं माझं जमलं नाही त्याच्यासाठी मी आता संध्याकाळी करून घेते आहे. तर बाकीचा जो पहिले तुम्ही कळण्याच्या भाकरीचा व्हिडिओ पाहिला तो रविवारी शूट केलेला होता कारण त्या दिवशी कळण्याच्या भाकरी केल्या मी म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करते म्हणून तेव्हा शूट करून घेतलं होतं. मग रेसिपी तेव्हा झाली. आणि हा जो व्यायाम आहे तर हा मी
सोमवारी करते आहे आणि त्याच्यामुळे तेवढं सगळं फक्त तुम्ही समजून घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल की रेसिपी रविवारची दाखवते आहे आणि व्यायाम तू सोमवारी केला नाही का, असं काही नाही आहे. नियमित रोजच्या रोज आपले व्यायाम वगैरे सगळं चालू आहे. फक्त रेसिपी मी रविवारची जी केली होती ती दाखवून दिली. तर नेहमीप्रमाणे आता इकडं मी सूर्यनमस्कार करून घेत आहे 10, आणि तुम्ही पण नेहमी असे करून घेत जा 10 सूर्यनमस्कार. त्याच्यानंतर मग रोजचे जे काही मी व्यायाम प्रकार दाखवते ते, किंवा मग तुम्हाला जर वाटलं तर मग तुम्ही आणखीन यूट्यूबला सर्च करू शकतात. 1 तास कोणते पण आपल्याला व्यायाम करत राहायचे, अर्धा तास फिरून घ्यायचे, म्हणजे पूर्ण सगळं फिरून व्यायाम वगैरे असं साधारण 1 ते 1.5 तास आपलं झालं पाहिजे. असं जागेवर उभी राहून तुम्ही रनिंग करून घेऊ शकता. असं म्हणजे ना भरपूर फायदा होतो आपल्याला ह्या गोष्टींचा. आपल्याला लगेच जाणवत नाही, आपल्याला असं वाटतं एवढंसं केल्याने काय होणार आहे, काय वाटणार आहे असं म्हणून. आणि म्हणजे काय असतं माहिती का, फक्त तब्येत कमी होण्यासाठी किंवा बारीक होण्यासाठी आपल्याला व्यायाम करायचा आहे, किंवा मग जे काय आहे ते रुटीन चालू ठेवायचं आहे असं नाही. मेन म्हणजे ना जाड थोडंसं झाल्यानंतर भरपूर सारे आपल्या मागे आजार लागतात, काय लागतं. तर त्याच्यासाठी आधीच आपण फिट राहिलेलं खूप चांगलं. आणि व्यायाम वगैरे योगा प्राणायाम हे त्याच्यासाठीच केलं जातं. आपण फिट राहिलं पाहिजे आपल्यावर, म्हणजे जे काही आजारपण वगैरे येतात, कुठले कुठले आजार होतात, तर ते यायला नको आपल्यापर्यंत, यासाठी. कारण मला पण आहे ना 2-3 वेळा डॉक्टर पण बोललेले होते की तुम्ही रोजचं फिरणं चालूच ठेवा म्हणे, किंवा मग जे काही व्यायाम प्राणायाम असतात वेगवेगळे ते चालू ठेवा. कारण थायरॉईड आहे आणि मायग्रेन आहे, तर त्याच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे की तुम्ही फिरणं चालू ठेवायचं आहे आणि प्राणायाम वगैरे चालू ठेवायचं आहे असं. तर मग त्याच्यामुळे म्हटलं चला ते पण होतं आपलं, हे पण होतं. फिरणं तसं तर माझं चालूच असतं, पण आहे ना मध्ये मध्ये तुम्हाला दिसतंच आहे आता यांचं आता पारोळ्याला ड्युटी चालू आहे, तर त्यांचं नाही होते माझ्यासोबत आहे ना, पण मी मध्ये मध्ये असं इथल्या इथं घरातल्या घरात वगैरे असं माझं वॉकिंग होऊन जातं. आणि काही गोष्टी आपण स्वतः फॉलो करत असलं ना, तर मग ते समोरच्याला आपल्याला सांगितल्यानंतरच त्याला पण जास्त इफेक्ट होतो. जसं की आता तुम्ही बघतायत, केशवला मी सांगितलं पण नाही, तो मला बघितलं आणि मला बघितल्यानंतर तो स्वतःच आलेला आहे की मम्मी मी पण करतो म्हणे, आणि हा व्यायाम प्रकार मला तो शिकवतोय, असं कर तसं कर असं सांगून राहिले ते दोघं जण. असा हात ठेव तसा हात ठेव असं असतं. म्हणजे जे घरात आपण जसं आपलं वातावरण असेल तसंच मुलांवर पण मग ते होत असतं. आणि तुम्हाला मागाशीच म्हटली मी की सकाळी माझं जमलं नव्हतं व्यायाम करायसाठी, तर संध्याकाळी मी करत होती आणि स्वयंपाक वगैरे झालेलं होतं. त्याच्यानंतर मग मी आता इकडे व्यायाम करत होती, कारण दिवसा आहे ना पार्लरमध्ये पण क्लायंट होते, म्हणून दिवसा मला वाटलं दुपारी करेल म्हटलं 3-4 वाजता, तेव्हा पण जमलं नाही. आणि आता व्यायाम करणार तर तोपर्यंत हे पण आलेलेच होते. तर चला आता हे आले ऑफिसमधून, तर ते फ्रेश वगैरे होत आहेत, तोपर्यंत मी माझा राहिलेला व्यायाम जो आहे तो पण करून घेते. आता झालं होतं माझं सगळं व्यायाम वगैरे करून, आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणं केले, आणि जेवणं झाल्यानंतर मग जरा वेळ मस्तपैकी गप्पा वगैरे मारत कृष्णाने छानपैकी माझ्या केसांना तेल लावून दिलं, कारण मला धुवायचे होते. म्हणजे सोमवारी रात्री मी तेल लावलं, तर आता सोमवारची रात्र, मंगळवारी पण पूर्ण दिवसभर मी केसांवर तेल तसंच राहतील, आणि मग बुधवारी वगैरे मी धुणार आहे केसांना. तर हे जे तेल आहे तेच आहे जे आपण बनवलं आहे, मागे तुमच्यासोबत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर चला मग आता आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. बाय.